अहो मी काय म्हणतो, आपण नेवासाला परत जाऊयात का? अहो इथे आलो, सगळ्यांना भेटलो, शिवाय नेवासाला देखील कामं आहेतच की. अहो पण इथे काय सुरू आहे तुम्ही पाहिलं ना स्वतःच्या डोळ्यांनी. अहो पण मी जाणार नाही. बर, मग मी पुढे निघतो, आपण मागवून या. मी तुम्हालाही जाऊ द्यायची नाही. अहो तुम्हाला तुमच्या लेकीची काही काळजी आहे की नाही? आपण तिला सहाय्य नको का करायला? अहो आपण काय सहाय्य करणार? कोण कुणाची लेक आणि कोण कुणाचे माता पिता? हे असं बोललं की झालं. आपल्या म्हाळसाचा संसार सुखाचा झाला आहे का? अहो पण त्यात आपण काय करणार? काय करायचं म्हणजे? तिच्या त्या सवतीला जेजुरी बाहेर काढू आणि मगच जाऊ. मला नाही वाटत तसे काही होईल म्हणून. मग तुम्ही बसा हातावर हात ठेवून, मी पाहते काय करायचं ते. श्री खंडेरायांना राग येईल असे काही करू नका. तुम्ही मला भय दाखवता आहात, पण मी भिणार नाही. ध्यानात ठेवा, माझ्या लेकीच्या भल्यासाठी मला जे करायचं ते मी करणारच. अहो नसत्या प्रकरणात हात घालू नका. आपल्याला वाटतात तितक्या गोष्टी सोप्या नाहीयेत. ते पाहून घेईन मी, पण एकच सांग, इथून जायचं नाही. तुम्ही असे गप्प का आहात? आई तू काही बोललीस का बाबांना? तुलाही असंच वाटतं आहे ना की मी ह्यांचा जाच करते म्हणून? मी कशाला काही बोलू? हेच म्हणत होते नेवासेला परत जायचं म्हणून. हो बाबा. होय माळसा, अगं आम्हाला तुझी काळजी आहेच, परंतु आमच्याकडून कोठेही हस्तक्षेप होऊ नये हीच इच्छा आहे. ऐकलंस? पण मी सांगितलं, जोपर्यंत ती बानू इथे आहे तोपर्यंत मी काही जाणार नाही. आई तुला हवं तितके दिवस तू इथे थांब. ती फार काळ जेजुरीत थांबणार नाही. काही विचार केलायस का? मी विचार करतच होते, पण माझ्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांची इथे उणीव नाही. माळसा, तू काय करायचं ठरवलंयस? तिच्याशी सारीपाट घेऊन निर्णय घ्यावा म्हणते. खरंच की काय? मी असं ऐकलंय की तू उत्तम खेळतेस सारीपाट. माळसा, हा खूप मोठा निर्णय आहे. धाडस तर करावंच लागेल ना बाबा. अगं पण तुझ्या विरुद्ध काही घडलं तर? एकदा घडलं म्हणजे पुन्हा पुन्हा नाही घडणार. मी तर म्हणते माळसा, तू खेळस सारीपाट. मलाही पाहिजे पुढे काय होतंय ते. मी अजून ठरवते आहे काय करायचं ते. पाहू, योग्य वेळी निर्णय घेईन मी. मला तरी हा पर्याय चांगला वाटतोय. त्या बानूला अशी हरव की तुझ्या आयुष्यात परत ती कधीही येणार नाही. चंदनपुरीलाच पाठवून दे तिला. अहो काय बोलताय आपण हे? निदान वस्तुस्थितीचं तरी भान ठेवा. बघितलंस, ह्यांना अजूनही माझंच बोलणं चुकीचं वाटतंय. अहो पण श्री खंडेराय जर तिच्या मागे गेले तर ही इथे एकटी काय करणार आहे?